सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे असून गेल्या अनेक महिन्यांपासून हा दवाखाना बंद असताना जनावरांच्या औषधाचा वापर कोण करत होते असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला। तर परिसरातील जनावरे लसीकरणाअभावी दगावली असल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाहुयात। बोरगाव बाजार, बोरगाव, सारवाणी, कोटनांद्रा, सोनाप्पावाडी, सावखेडा, सातखेडा यासह परिसरामध्ये पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी सध्या जनावरांच्या साथीच्या आजारामुळे भयभीत झाले आहे। बोरगाव बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे असून अनेक महिन्यांपासून हा दवाखाना बंद आहे। मात्र दवाखान्यात नियमित येणारे औषधांचा वापर कोण करतंय याची वरिष्ठ आणि गावकऱ्यांना माहिती देखील नाही। दर महिन्याला हजारो रुपयांचे शासनाचे औषधी येत असतात, मात्र पशुधन पालकांना नगदी पैसे मोजण्याशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नाही। या पशुधन दवाखान्यामध्ये औषधी सरकारी आणि उपचार करणारे डॉक्टर मात्र खाजगी, यामुळे पशुधन पालकांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय। खाजगी डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर सागर साळवे यांच्या 2 तासांच्या फरकात 4 बकऱ्या दगावल्या आहेत असा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे पशुधन पालकाचे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय। विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।